आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. आज युनिफेडचा आपण 16व्या धड्यातला 5वा दिवसाचे आपण उजळणी, रिव्हिजन घेत आहोत. तुमच्या सगळ्यांचं हृदयापासून स्वागत आहे. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, आपल्या सगळ्यांचं उच्चस्व, ब्रह्मांडातील सर्व दिव्य मास्टर्स, सर्व उच्च आयामातल्या चेतना, ऊर्जा ज्या आपल्यासोबत आहेत, पूर्ण युनिफाईडच्या प्रवासामध्ये, आपल्या ध्यान साधनेमध्ये. त्या सगळ्यांना प्रणाम करत आपण आजचं सत्र सुरुवात करू. तर काही मास्टर्स त्यांना थोडंसं YouTube बघताना थोडासा गोष्टी समजत नाहीत, की कसं बघायचं. तर मी फक्त थोड थोडक्यात तुम्हाला YouTubeचं एक दाखवते. तर YouTubeवर तुम्ही जेव्हा जाता ना, तेव्हा तुम्हाला अशा प्लेलिस्ट दिसतात ना वेगवेगळ्या. तर यामध्ये बघा हे आपल्या युनिफाईडच्या धड्यावरच्या आधारित निर्देशित ध्यान सराव आहेत. आता हे प्लेलिस्ट म्हणून असं लिहिलेलं असेल बघा असं. म्हणजे मी हे इतकं डिटेल का सांगते कारण बऱ्याच लेडीजना थोडंसं ज्यांना माहीत नाहीये, की कसं बघायचं त्यांच्यासाठी सांगते. बाकीच्यांना ह्याची आयडिया आहे कसं बघायचं त्यांना काहीच प्रश्न नाहीये. पण काही जण आहेत, की ज्यांना समजत नाही बऱ्याच वेळेला म्हणून थोडंसं डिटेलमध्ये दाखवते, की इथं प्लेलिस्ट म्हणून YouTubeला तुम्ही तुमच्या मोबाईलवरून जरी बघितलं ना, तर मोबाईलवर सुद्धा प्लेलिस्ट म्हणून येतं ऑप्शन. थोडंसं बघा. जिथे व्हिडिओ दिसतात ना, तिथंच वर किंवा घरामध्ये थोडं तुम्हाला अगदीच नाही समजलं, तर घरातल्या मुलांची थोडी मदत घ्या. तर ह्या प्लेलिस्ट म्हणून एक ऑप्शन असतो. हे प्लेलिस्ट म्हणजे सगळ्या व्हिडिओजचा एक संच, सेट सगळ्या व्हिडिओजचा एकत्र आणि मग त्यामध्ये वेगवेगळे व्हिडिओजचे संच आपण एकत्र ठेवलेले आहेत. जसे की युनिफाईडचा हा अभ्यास एकत्र या ठिकाणी. त्यानंतर युनिफाईडच्या धड्यावरचे सगळे ध्यान जे रेकॉर्डेड केलेले आहेत. अजून त्याचं काम सुरू आहे. मी जेवढे जमतायत तेवढे जसे-जसे होतायत शनिवार, रविवारी माझं जास्तीत जास्त काम मी करून घेते. आणि इतर दिवशी सुद्धा मग रात्री थोडा वेळ असतो किंवा सकाळी जसा वेळ मिळेल तसं त्यानुसार मी ती माझी छोटी-छोटी कामं एक चेकलिस्ट एक यादी तयार असते, की हे करायचंय आणि त्यानुसार ते बनवते, एडिट करते जसा वेळ मिळेल तसा आणि पब्लिश करायला मग मी सेव्ह करून ठेवते आणि हळू पब्लिश करते. त्यामुळं माझ्याकडे जे व्हिडिओ तयार असतात ते मी एकदम नाही पब्लिश करत. थोड्या-थोड्या अंतराने करते. तर त्याप्रमाणे एडिटिंगचं काम रोज सुरू असतं माझं जसा वेळ मिळेल तसं. तर हे जे आहे पृथ्वीचं नवीन सुखी प्रकाश युग नावाने मी एक प्लेलिस्ट बनवली होती. त्यामध्ये सगळे आपले समृद्धीताईंचे ध्यान आहेत आणि काही माझे सुद्धा पूर्वीचे आहेत मला वाटतंय. तर ह्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला कल्पतरू जे आता समृद्धीताई घेतात ना, ते दिसतील. आणि हे युनिफाईड नव्या सदस्यांसाठी म्हणून एक बनवलं होतं. तर ती पण बघा जे नवीन आहेत त्यांच्यासाठी बघा. इथं तुम्हाला नव्या सदस्यांसाठी थोडं ते आपण मध्ये-मध्ये शनिवारी, रविवारी असे सेशन घेतले होते ना सत्र. त्यामध्ये हे बरचसं सांगितलं होतं, की नव्या लोकांनी कसं अभ्यास करायला पाहिजे. कारण काही जण थोडं उशिरा जॉइन होत होते त्यासाठी. आणि रेकी माता म्हणून एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला रेकीवरचे सगळे ध्यान जे आहेत, सत्र आहेत रेकीचे, ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील. टॅरो रिडिंग वगैरे हे असेच अधे-मध्ये केलेले टॅरो रिडिंग अशात तर मला करायलाच तो वेळ मिळाला नाहीये. त्यामुळं त्यात जास्त काही नाहीये, तसे थोडेच आहेत. निर्देशित ध्यानमध्ये तुम्हाला आपलं आनापानसती ध्यान आहे निर्देशितमध्ये. एवढंच आहे मला वाटतं बहुतेक. तर असे वेगवेगळे प्लेलिस्ट तुम्हाला दिसतील. त्यामध्ये तुम्ही युनिफाईडचं एक प्रॅक्टिकल अभ्यास जिथे लिहिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला हे सगळे जेव्हा तुम्ही त्याला क्लिक करता, सगळे व्हिडिओ पहिल्यापासून दिसतील. जसं की आता मी जर बघितलं हे, ह्याला जर क्लिक केला ना, तर बघा, आता हा कालचा दिसेल मला वाटतंय. नाही कालचा नाही, 8 तारखेचा आहे. आणि इथं तुम्ही इथं प्लेलिस्ट येते. ही. इथे जर तुम्ही उजव्या हाताला बघितलं ना, तर हे जर खाली गेलात अगदी खाली, तर हे सगळे क्रमाने आहेत. म्हणजे 15 तारखेचा पहिला तुम्हाला दिसेल खाली. 15 नंतर 16, 16चा तुम्ही बऱ्याच जणांना माहीत नाहीये. तर धडा वाचन जे लिहिलंय ना, ते तुम्ही बघा पहिल्यांदा.
कारण काय होतं, आपण 1 दिवस धडा, 2 दिवस धडा वाचन घेतो. कारण 1 धडा वाचण्यासाठी आपल्याला वेळ पुरत नाही. मग आपण काय करतो, 2 दिवस धडा वाचन करतो. पुढचे 3-4 दिवस आपण त्याच्यावरचा सराव घेतो. म्हणून तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात झाली 16 मार्चला. तिथं तुम्हाला इथं धडा वाचन असं लिहिलेलं दिसत असेल. थोडं पुढे गेलात की 17 तारखेला ध्यान दिसत असेल आणि पुन्हा जेव्हा दुसरा धडा सुरू होतो ना, इथे बघा. व्हिडिओ म्हणजे स्टॉप झाला. 23 हां, व्हिडिओ बंदच केलाय मी. कारण हे इथं साइडचं दाखवतीये ना, त्यामुळे. माझाच व्हिडिओ बंद झालाय का आत्ता? नाही ना? नाही. तर हां, तर 23 मार्चला तुम्हाला दिसेल दुसरा धडा सुरू झालाय. आठवडा दुसरा धडा वाचन. आज अनिता ताईंचा मला मेसेज आला होता म्हणून त्यांच्यामुळं म्हणजे त्यांना थोडंसं ते कसं बघायचं हे थोडं समजत नव्हतं म्हणून आज सगळ्यांनाच सांगते, की तुम्ही युनिफेडच्या प्लेलिस्टमध्ये गेलात, थोडंसं खाली असं केलात ना, की पहिल्यापासून सगळे धडे तुम्हाला बघायला मिळतील. त्याचे ध्यान पण आहेत. जिथं-जिथं ध्यान लिहिलंय ना, ते त्याच्यावरचं सराव आहे आणि जिथं धडा वाचन लिहिलंय तो नवीन धडा सुरू होतो. एवढं फक्त बघा. तारखेनुसार जा. इथं ज्या तारखा दिलेल्या आहेत ना, त्याच्यानुसार गेलं तर सोपं होईल जास्त अभ्यास करताना. तर आता आपण तसंही ओपन केलंच आहे. तर मी 5व्या दिवसाचं आपण वाचन करू. आत्मानंदन विपुलाताई, मी अनिता बोलते. हां, हां. अनिता ताई बोला. हां, मी ते ॲप नव्हतं माझ्याकडं, मी डाउनलोड केलं. ॲप कुठलं Teamsचं का? हां, हे ॲप नव्हतं म्हणजे. आपण बरं, बरं, Zoomवर बरं. जातो ना रेग्युलर. हं, हं, हं. हां. बरं, बरं. Zoomवर होतं आपलं आधी पण Zoomला काय झालं, की 40 मिनिटाचंच आपल्याला लिमिट हां, राहायला याला लागलं. जास्त वेळ आहे. हां, हां, हां. मग माझ्याकडे ह्याचं Teamsचं सबस्क्रिप्शन घेतलेलं होतं. म्हणून मग हां, मी हां. म्हटलं, की ठीक आहे आपण अ, नवी लिंक ओपन करून नवा ॲप्लिकेशन सुरुवात करू. मग हे हं, त्यामुळं हे सुरू केलं. तर बरं हं, झालं हं. तुम्ही केलं आणि आत्ता पण मी दाखवलं अनिता ताई एकदा युनिफाईड तुमच्यामुळे बरं झालं सगळ्यांनाच एकदा बघायला मिळालं, की हं, कसं हं. शोधायचं ते. हां. हो, पाहिलं मी. तरी YouTubeवर पण मिळणार ना प्लेलिस्ट? हां, YouTubeवर आहे ना प्लेलिस्ट आहे. तुम्हाला पण एक मी छोटासा व्हिडिओ पाठवलाय, हां, ज्यामध्ये हां. परत एकदा तुम्हाला समजेल, की कसं बघायचं वगैरे. त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे. पण आज हां. सगळ्यांनाच एकदा परत एकदा दाखवला. हं, हं, हं. आता ते मंडला ध्यान पण चालू आहे ना तिकडं. तर आजच्या दिवस मग म्हणजे मी तिकडे जाईन ना 10:00ला. मग मी उद्यापासून तर रेग्युलर. तुम्हाला असंच म्हणेन म्हणजे नवीन आलेल्या सगळ्या सदस्यांना, की तुम्ही पहिल्यापासून व्यवस्थित करा. म्हणजे पहिले धडे आधी सुरुवात करा. कारण अचानक इकडे आल्यानंतर हे समजेल का नाही असं वाटतं मला, बाकी काही नाही. कारण हे आता आपण नाही पुढे मी आलोत ना. नाही मी हं, मी रोज नाही होणार आहे ॲड. मी फक्त आता हं. YouTubeचेच तुमचे बघून अभ्यास करणार आहे. पण आज हां. मी होऊन पाहिलं. माझ्याकडे ॲप पण नव्हतं. मग ओके, ओके. तात्पुरतं केलंय. हां, हं. ठीक आहे, ठीक आहे. मग चालेल. ठीक आहे. तेच धन्यवाद ताई. म्हणजे तुम्हालाच सोपं व्हावं म्हणून हां, म्हणजे नाही सजेस्ट बरोबर आहे केलं. ना. जम्बलिंग नको ना माझं पण. हां, हां. हां. कारण चालेल. अचानक आपण मधून शिकायला लागलो की कळत नाही हो, कुठलं हो, नेमकं हो. काय ते. हो, धन्यवाद ताई. हां. धन्यवाद अनिताताई. धन्यवाद. तर हे मी 5व्या हं. हां, कोण आहे? मी जरा बोलू का? हां, बोला नेवजी, ना. गीता नेवजी. मला आज जरा आनंद जास्त झाला काय माहितीये? मी मागचे पण व्हिडिओ यांचे बघते आपले. प्रीतीताईंचे आणि 2024चा व्हिडिओ माझ्याकडे आला. आपला 16वा धडा चालू आहे ना, तर मला सवय आहे अशी ऐकायची. तर असं काम करता मी ऐकत होती. तर तुमचं शेअरिंग आलं त्याच्यात. तिसऱ्या दिवशी तुम्ही शेअरिंग केलाय हां. धड्याचं. करेक्ट आहे, करेक्ट आहे. बरोबर आहे. तर मला खूप आनंद झाला. म्हणजे हं. या हां. आमच्या बाई बोलतायत. बरोबर आहे. हो, हो, हो. तर त्यावेळेस आणि मला तर मी तो पण प्रयत्न केला, स्मिताताई बोलतायत ना तुम्ही? हां. हो, तर हो. मी तो पण नेवजी. प्रयत्न केला हां, की शेवटी जेव्हा युनिफाईड आमचं 6 महिन्यांनी संपलं ना,
तर तेव्हा आमचा एक असा छोटासा त्यांनी एक सेलिब्रेशन घेतलं होतं असंच म्हणजे. त्यावेळेस खूप छान माझं ते होतं खरं, पण माझ्याकडे ती लिंक नाहीये. मी शैलेश सरांना मागेन, की "सर ते मला शेअर करा." कारण त्यांनी ते सगळे व्हिडिओ काही व्हिडिओज त्यांनी प्रायव्हेट ठेवलेत. ते सगळ्यांना नाही शेअर केले YouTubeवर पब्लिक. तर त्यामध्ये ते आहे. तर ते मिळालं तर मी सगळ्यांना जरूर शेअर करेन, की खूपच हां, करा, करा. छान झालं त्या नक्की दिवशीचा करा. कार्यक्रम आमचा. खूप छान झालं ते. तर प्रयत्न करेन, की ते मिळावं असं म्हणून. ते खूप मला आनंद झाला. मीही देवळात जाते आईच्या भजनाला. तर तिथे टीचर आहेत ना माझ्या मैत्रिणी बाई. तर बाई दिसल्या का ती मुलं कशी करतात, "या बाई बघा." तसा मला आनंद झाला खरं ते सांगते. खरंय, खरंय. खूपच मजा आली होती त्यावेळेस. मी पण खूप भारावून गेले होते युनिफाईडचं ऐकून, समजून घेऊन हां, आणि अनुभव खूप येत होते ना, म्हणजे असं आपण एक असा मार्ग शोधतो. जसं आज मला आपल्याच एक मास्टर आहेत स्मिताताई. म्हणजे आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगते, की त्या मास्टर आता प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काहीतरी एक एक गोष्ट असते, की काहीतरी माणूस हातपाय मारतो, शोधतो काहीतरी पर्याय, की काहीतरी मिळावं मला. जे करून मी कुठेतरी आयुष्यामध्ये स्थिरता अनुभव करेन आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टींवर माझं जे मन अडकलंय किंवा जो त्रास होतोय तो माझा पूर्ण थांबेल. असं काहीतरी पाहिजे माझ्या हातात, असंच त्या म्हणत होत्या आणि खरोखर त्यांच्यासमोर युनिपेड आल्यानंतर त्यांना जाणवलं, की पहिल्याच बघण्यामध्ये, की हेच मला पाहिजे. ह्याच्यासाठीच मी थांबले होते. तर ही भावना ना आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये येते त्यावेळी बरोबर. जेव्हा युनिपेड सारखा अभ्यासक्रम आपण करतो. तर मलाही तसंच झालं होतं. जेव्हा युनिपेड पहिल्यांदा ऐकलं तेव्हा असं वाटलं, हां, ह्याच्यासाठीच मी थांबले होते. हेच होतं ते जे मला शिकायचं होतं. तर आपण सगळेजण 5व्या दिवसाचा बघू, की 5व्या दिवसामध्ये आपण जेव्हा धडा तो केला होता, तर तो होता 13वा धडा, ज्याच्यामध्ये आपण सहजतेने योग्य कृती प्राप्त करणे, याबद्दल बोललो होतो. सहजतेने योग्य कृती प्राप्त करणे याचा अर्थ खूप छान तुम्ही समजून घेऊ शकता, की आपण रोजच काही ना काहीतरी कृती करतो प्रत्येक क्षणाला आणि त्या प्रत्येक वेळी ना आपले सगळे निर्णय बरोबरच येतात असं नाहीये. आपल्याला हे करायचं एक असतं, आपण करतोय. असं पण होतं किंवा आपल्याला समजतच नाही, की हे करण्यासाठी मी काय स्टेप घेऊ पहिली. तर पहिलं पाऊल म्हणजे म्हणतो ना, पहिलं पाऊल काय उचलू मी माझ्या ह्या गोष्टीसाठी? ही इच्छा मला पूर्ण करायची. बघा लक्षात घ्या, पहिले 7 धडे स्वतःवर काम करायचंय. पहिले 7 धडे आपण आपल्या विचारांवर, लोकांना क्षमा करण्यावर काम करतो. 9व्या धड्यापासून आपण केवळ इच्छा, वेगवेगळ्या स्वरूपातली इच्छा बरं का. फक्त इच्छा म्हणजे आता मला आत्ता काय मिळवायचंय, काय पाहिजे हे नाही. वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये आपण आपली इच्छापूर्ती करतो, आनंद अनुभव करतो. ईश्वराचे गुण कुठले-कुठले? प्रेम, आनंद, करुणा, समाधान, समृद्धी, अजून असे परिपूर्णता. हे सगळे वेगवेगळे ईश्वराचे गुण आहेत आणि ते गुण आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अनुभव करतो. कुणाला छान स्वयंपाक करून 4 लोकांना खाऊ घातल्यावर त्यांची वाह मिळाल्यावर जी परिपूर्णता फील होते, जे समाधान फील होतं, की असं वाटतं येस सार्थक झालं आपलं आज. किंवा घरामध्ये आपण स्वच्छता जरी केली ना, ती सगळं बघून सुद्धा असं वाटतं वाह! काय मस्त काम झालं. म्हणजे खास करून स्त्रियांचं. तर कुठल्या गोष्टीमध्ये ते समाधान फील होईल सांगता येत नाही. एखाद्या वेळी असं होतं, की आज ठरवलेलं आहे आपण हे करायचं आहे आपल्याला, ध्यान थोडा वेळ करायचंय. 1-1.5 तासाचं ध्यान झालंच पाहिजे आणि रोज ते झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातनं आनंद फील होतो. एखाद्या दिवशी नाही झालं, आपली ही साधना राहिली, काही झालं असं, की आपल्याला असं वाटतं काहीतरी चुकलंय माझं. म्हणजेच काय तो अनुभव आपण त्या दिवशी घेत नाही. म्हणून 9व्या आठवड्यापासून इच्छा कुठल्या आहेत? 10व्या आठवड्यामध्ये इच्छा प्रकट कशा करायच्या? 11व्यामध्ये आपण बघितलं, की हृदय जिवंत कसं करायचं? हो, नाहीचे संकेत कसे घ्यायचे? काल आपण 4थ्या दिवस म्हणजेच 12वा आठवडा आपण उजळणी करतोय ना 7 आठवड्यांची. तर 12व्या आठवड्यामध्ये आपण बघितलं, की प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव आणि तो अनुभव आपण कुठल्याही लहान-सहान गोष्टींमध्ये प्रेम फील करतो. की जसं बघितलं चांदण्यांनी भरलेलं आकाश सुद्धा बघितलं ना, बघत आपण झोपलो जरी गच्चीवर जाऊन, तरी सुद्धा ते प्रेम आहे. कुठल्याही छोट्या-छोट्या गोष्टीत आपण बघितले, की सुंदर फुलं बघितली. असं काहीतरी बघितलं, की जे डोळ्यांना छान वाटलं, कानांना छान वाटलं. अशा प्रत्येक आपल्या पंचेंद्रियांनी आपण जे अनुभव घेतो, सुखद अनुभव, ते म्हणजे प्रेम आहे. आपल्या शरीराचा श्वास सुरू आहे म्हणजे प्रेम आहे. आपल्या शरीरातले अवयव सगळे चांगले चाललेत म्हणजे प्रेम आहे. आणि ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रेम अनुभव केलं, तितकी आपण जाणीव ठेवली तर आपण प्रेम अनुभव करतो.
सोबतच एखाद्या व्यक्तीबरोबर माझं नातं छान आहे, हा केवळ विचार करणं, ही कल्पना करणं, तसा दावा करणं, स्वीकार करणं आतमध्ये, की खरंच आमचं नातं छान झालेलं आहे. हे सुद्धा प्रेम आहे त्या व्यक्तीसोबतचं, जे आपण अनुभव करू शकतो. त्याची आपण त्याचा दावा करू शकतो, ते स्वीकार करू शकतो. आपण जे सूत्र वापरलंय तेच. अगदी तसंच पहिले आठवडे आपल्यावर काम केल्यानंतर पुढे आपण या सगळ्यांचं एक कसं प्रकटीकरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये. आपण काय करतोय 10व्या आठवड्यापासून म्हणजे 9व्या आठवड्यापासून तर ईश्वराच्या गुणांमध्ये कसं जगायचं हे शिकतोय. थोडक्यात सांगायचं झालं तर. की ईश्वराच्या गुणांमध्ये जगणं हे केवळ नुसतं बाबाजींनी म्हणलेलं नाहीये, की तुम्ही जगा किंवा तुम्ही जगू शकता किंवा तुम्ही जगायला पाहिजे. तर ते खरोखर कसं जगायचं ह्यासाठी दिलेली गुरुकिल्ली आहे ही आपल्याला. आपल्याला दिलेला मार्ग आहे एक सुंदर, की जिथं खरोखर तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही ईश्वराच्या आयुष्यात जगलं पाहिजे, त्याच्यासारखं जगलं पाहिजे, हे सगळं मान्य आहे. पण कसं? ते कसं हे आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, की चांगलं आरोग्य, प्रेमाचा प्रवाह अनुभव करणं, असं करत-करत इच्छा कशा प्रकट करायच्या आपल्या, हे सगळं आपण शिकतोय. म्हणजे खरोखर आपण ईश्वराच्या प्रतिमेतलं आयुष्य जगायला सुरुवात केली आता. बघा ना आणि बरेच जण मला आज काही मास्टरचे फोन आले, त्यांचे अनुभव सांगत होते ते मला, की केवळ आणि केवळ विचार आम्ही फक्त काही विचार, काल आपण ह्याच्यावरच बोललो ना, की पूर्ण युनिफाईड अभ्यास तुम्हाला नाही जमत आहे. पण त्या रोजच्या ज्या साधनं आहेत, तेवढी जरी आपण केली तरी खूप बदल होतो. आज त्यातूनच काही मास्टर्सचे असे फोन आले, की केवळ काही विचार बदलले आम्ही. तर आज इतके अनुभव येतायत, जे असं वाटलं नव्हतं ना, की कधी हे असं होईल माझ्या आयुष्यात, ते पण घडायला लागलंय त्यांच्या आयुष्यामध्ये आणि तितक्या आनंदाने मला एका मास्टरनी फोन केला आज, की मला वाटलं नव्हतं, की हे असं होईल, पण ते होतंय आणि केवळ विचार बदलल्याने. तर इतका फरक आहे, की आपल्या विचारांनी आपण पाहिजे ते जर प्रकट करू, तर काही दिवसांचा एक अवधी देऊन बघा स्वतःला आणि सगळ्यात सोपं एक जण विचारत होते मला, की "ताई कसं नकारात्मक विचारांना थांबवायचं सांगा?" नकारात्मक विचारांना मी कसं थांबवू सांगा? मी म्हटलं, "थांबवू शकतच नाहीत तुम्ही. थांबवू पण नका नकारात्मक विचारांना. ते येऊ देत. तुम्ही काय करायचंय? तुम्ही फक्त सकारात्मक विचारांवर फोकस जास्त वाढवायचा आहे. नकारात्मक विचारांना आपण थांबवू नाही शकत. त्यांच्याशी लढू शकत नाहीत आपण. ते विचार येत राहणार. कुठलीही नवीन कृती करताना तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा नकारात्मकच येणार. असं झालं तर काय? कशामुळे येणार सांगा? मी हे अनेकदा सांगितलंय. कशामुळे येणार हे असं, की आपल्या मनामध्ये पहिला नकारात्मक विचार का येणार? आपल्या इतक्या वर्षाच्या अनुभवामुळं. इतक्या वर्षाचा जो आपला एक आपण रांगोळी काढताना जसा एक पॅटर्न बनवतो ना, की अशी रांगोळी काढतो, अशा आकारांची. ते आकार आपल्या मनामध्ये फिक्स आहेत विचारांचे, की विचार त्या पद्धतीनेच फ्लो होतात. त्याचा आकार ठरलेला आहे, की चौकोनच आहे. तर हे जे आपले आले आत्तापर्यंतचे जे पॅटर्न आहेत आयुष्यातले, त्याप्रमाणे मन तुम्हाला आणून उभं करतं, की आत्तापर्यंत तुझा हा अनुभव आहे आणि तसंच होणार आहे. ह्याला म्हणतो आपण नकारात्मक विचार. नकारात्मक विचार म्हणजे तरी काय? नकारात्मक विचार म्हणजे आत्तापर्यंतच्या आपल्याला आलेल्या अनुभवांवरून आपलं मन एक पॅटर्न तयार करतं आणि तीच रांगोळी, तोच आकार तुमच्यापुढे आणून उभं करतं, की हेच झालेलं आहे आत्तापर्यंत आणि इथून पुढे पण तू हेच अपेक्षा आहेत धर. हे असंच होणार. ते म्हणजेच विचाराच्या रूपाने आपल्या समोर येतं, की तुला इथं-इथं अपयश मिळेल, असं होईल, भीती, हे सगळं त्या रूपाने आपल्या समोर येतं. नकारात्मक विचार म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून आपल्या अनुभवांवरून बनलेला एक प्रोग्राम, एक पॅटर्न. तर तो आपण नाही थांबवू शकत. तो थांबवू नाही शकत कारण आपण ऊर्जा आहे ती, ऊर्जा नष्ट नाही करू शकत. मग काय करता येईल? ऊर्जेला एका रूपातनं दुसऱ्या रूपामध्ये बदलता येईल. बर्फाला पाण्यात वितळवता येईल. पाण्याला उष्णता देऊन वाफेत बदलता येईल. पण तुम्ही पाणी नष्ट नाही, आता मी पाण्याला नष्ट करतो, नाही करू शकत. बर्फाला मी नष्ट करून टाकतो. बर्फ हे पाणी होणारच. अगदी तसंच नकारात्मक विचाराला आपल्याला सकारात्मक विचारामध्ये बदलायचंय. तेच काम आपण धडा 9 ते आपला 15वा धडा. तेच करत आलोय. उच्च स्वला विचारतोय, की माझ्या इच्छेमध्ये काय अडथळा आहे? कुठला विचार अडथळा आणतोय? मग तो विचार आपल्या आतमध्ये प्रकट होतो. मग आपण त्याला सकारात्मक करतोय आणि डायरेक्ट आपण म्हणतोय ते सूत्र म्हणतोय, की मी याचा दावा करतो, स्वीकार करतो, की हे काम माझं झालेलं आहे वर्तमानात. मग आता जेव्हा मी सकारात्मक विचारामध्ये बदलते, तर ते बदलणं म्हणजे काय? रिपीट करणं.
की दिवसभर नकारात्मक येऊ देत ना विचार, काही नाही फरक पडत. पण माझ्या मनामध्ये रिपिटेशन काय चालू आहे? जसं एक मास्टर मला आज म्हणत होते, मी फक्त 3 विचार मनामध्ये सारखे दिवसभर रट्टा मारते त्याचा. रिपीट, रिपीट, रिपीट करते 3 ते 4 विचार. पहिलं तर मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, मी प्रेम आहे, प्रकाश आहे, हे सगळे. आभा, आभा स्वच्छ करायचा अधून-मधून त्या करतात. आणि तिसरं म्हणजे मी प्रेम आहे, तर मी सगळ्यांना प्रेम पाठवते. हेच केवळ ह्याच 3-4 विचारांनी खूप फरक पडतो. कारण यामध्ये तुम्ही बघा कुठलीही YouTubeवरची अफर्मेशन बघा. सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे माझ्यापर्यंत येतात. माझी कामं अगदी सहजपणे पार पडतात. पैसा मी पैशाचं चुंबक आहे. अशा प्रकारची अफर्मेशन तुम्ही ऐकली असेल किंवा शरीराबद्दल काय म्हटलं जातं, माझं शरीर अगदी सर्वोत्तम स्थितीत आहे, उत्तम स्थितीत आहे. अशा पद्धतीनेच ऐकलं असेल. ह्या सगळ्याचं सारच एक आहे, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि ईश्वराचे सगळे गुण माझे आहेत. आणि मी ईश्वराचे गुण आठवते. आता ईश्वराच्या गुणांमध्ये हे सगळं आलं. कारण ईश्वरापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाहीये. आपण ईश्वराला आपल्यासाठी श्रेष्ठत्व दिलंय, की तो श्रेष्ठ आहे. आता त्याच्यावर कुणीच नाहीये आपल्यासाठी. मग आता जो कोणी ईश्वर मानतात, त्याला काही असा तुम्ही एकच आकार दिला पाहिजे, एकच संत, एकच गुरु किंवा एकच देवीची प्रतिमा किंवा देवाची असं नाहीये त्याला. ईश्वर म्हणजे त्याला आकार पण नाहीये आणि त्याला लिमिटेशन नाहीये, मर्यादा नाहीये त्याला. तो इतका अद्भुत आणि इतका प्रचंड ऊर्जेने भरलेला आहे, अनंत ऊर्जेने. मग त्याला आपण हीच देवी, हेच देवता, जे काही आपल्या मनात असेल ते असेल. पण इथं आपण युनिफाईडमध्ये बोलताना कुठलाही एक ठराविक ईश्वर बोलत नाही. आपण ह्याला धर्माशी बांधत नाही. पहिल्यांदाच बाबाजींनी क्लिअर केलंय. तर आपण ईश्वर म्हणजे काय घेतो इथं? एकतर सगळ्यात महत्वाचा आपला ईश्वर म्हणजे आपला आत्मा, आपला उच्च स्व, ज्याला आपण म्हणलेलं की जो ईश्वर रूपात आहे, साक्षात ईश्वर आहे आणि जे काही तुमच्या मनामध्ये ईश्वराची कल्पना आहे, ती पण तुम्ही समजून घेऊ शकता, की माझा ईश्वर ह्या गुणांमध्ये आहे. म्हणजे मग मी जर समजलं माझा ईश्वर समजा राम आहेत, श्रीराम आहेत माझे ईश्वर. तर मी काय म्हणेन माझे ईश्वर त्याग आहेत. त्यांनी त्याग केला म्हणून मला तो एक गुण आठवला म्हणून म्हणते किंवा माझे ईश्वर शक्तिशाली आहेत. अशा पद्धतीने काही माझे ईश्वर प्रेमाने भरलेले आहेत. प्रेम तर सगळ्या ईश्वरांमध्ये कॉमन असणार आहे. सगळ्यांमध्येच असणार आहे. पण आपण जी काही कल्पना करत असाल ईश्वराची, जो कोणता देव मानत असाल, काय असेल ते असेल. पण सगळ्यात आत्ता आपण इथे समजतोय आपला ईश्वर म्हणजे त्याला आकार नाहीये. त्याला लिमिट नाहीये आपल्याला. हेच म्हणजे ईश्वर असं नाहीये. ईश्वर हा अमर्याद, अनंत आणि त्यामध्ये पण आपला उच्च स्व हा सुद्धा ईश्वर. कारण तो साक्षात त्या सगळ्या गुणांमध्ये आहे. प्युअर चेतना. एक अशी अशी ईश्वराचा लाईट आहे, प्रकाश आहे तो, की जो या द्वैताच्या बाहेर आहे. आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला तो संपूर्ण बनवतो. आपलाच एक भाग आहे, आपला अंतरात्मा, आपला उच्च स्व. म्हणून आपण तसं म्हणलंय. तर ह्या सगळ्या धड्यांमध्ये आपण कुठेही नकारात्मक विचार थांबवू नाही शकत. नकारात्मक येतायत येऊ दे मागे बॅकग्राऊंडला चालू दे त्याचं म्युझिक. आपल्याला एकच काम करायचंय. मला जे काही पाहिजे आहे, केवळ ते विचार मी मनामध्ये ठेवले पाहिजे. कुठला विचार काढायचा आहे, संपवायचा आहे, त्याला नष्ट करायचंय, हे सगळं सोडून द्या. मला काय पाहिजे? मला शांतता पाहिजे माझ्या आयुष्यात. मला अशी लोकं पाहिजेत, जी प्रेमाने ओतप्रोत भरलेली आहेत. जी माझ्यावर प्रेम करतात, मी त्यांच्यावर प्रेम करते. प्रेमाचं, आनंदाचं नातं मी अनुभव करते. हे माझं स्वप्न आहे. मला पैसा पाहिजे भरपूर. असा इतका पैसा पाहिजे, की मी आरामात, सुखात आयुष्य जगू शकते. मला असं घर पाहिजे, मला गाडी पाहिजे. जी आपली स्वप्न आहेत, त्याचा विचार करा. नकारात्मक विचार थांबवू नका. ते थांबणार पण नाहीत असं म्हणून. पण मला जे पाहिजे, त्याच्यावर फोकस वाढवला, की ऑटोमॅटिक नकारात्मक विचारांची संख्या कमी होते. मी जर दिवसभर म्हणते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. माझा ईश्वर शांतता आहे, सौम्यता आहे, करुणा आहे, प्रेम आहे आणि मी सुद्धा तेच आहे. मी सुद्धा प्रेम आहे, शांतता आहे, करुणा आहे, सौम्यता आहे. हे मी सारखं, सारखं, सारखं म्हणतीये. तर माझा फोकस कुठे वाढला? ह्या विचारांवर वाढला. मग एखादा नकारात्मक विचार आला तरी मला फरक नाही पडत. त्यावेळेस मी लगेच काय म्हणते? तो विचार आला, हे तुला नाही जमणार आहे. पण मी लगेच म्हणते, पण मी तर ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मला सगळंच जमलं पाहिजे. हे माझं त्याच्यावर वाक्य आलं. हा माझा विचार नवीन तयार झाला. तो जुन्या विचाराला आपोआप बाहेर काढेल. त्यामुळे त्याच्या मागे लागू नका नकारात्मक विचारांच्या. ज्या ताईंनी हे विचारलं होतं त्यांचं उत्तर मी आत्ता देते. त्यांना म्हटलं पण होतं, की मी संध्याकाळी सत्रात ह्याच्याबद्दल जास्त सांगेन. तर त्याच्या मागे पळू नका. आपल्याला फोकस
बघायचा की इकडे पाहिजे का इकडे पाहिजे? मला फोकस पाहिजे की मला ईश्वरी गुणांमधलं आयुष्य बघायचंय. मग फोकस इकडे ठेवा. तर येऊ दे ना, येऊ दे. एखादा दुसरा आणि येतोय दिवसभर, तो आपोआप कमी होईल त्याची संख्या. तुम्हाला कळणार पण नाही की तुमचे आता असं कसं काय जादू झाली, की प्रत्येक वेळी मला आता नुसतं सकारात्मक विचारच बाहेर पडायला लागलाय, असं तुम्हाला वाटेल. कारण तुम्ही फोकस कशावर वाढवलाय, तर तुम्ही सकारात्मकतेवर वाढवलाय. तुम्ही युनिफाईडवर जे काही सांगितलंय बाबाजींनी, तिथं तुमचा फोकस वाढवलाय. म्हणून आपण डोळ्यांना सुद्धा आपल्याला दृश्य जेव्हा आपण घरामध्ये सुद्धा आपली सारखी जिथं-जिथं नजर जाते, तिथं पण तुम्ही अशी वाक्य लिहून ठेवा. आणि जिथं तुम्हाला असं वाटलं, की हे मला हे वाचायचंय, त्यावेळेस तुम्ही ते एक असं जवळ हँडी काहीतरी ठेवा जवळ मोबाईलवर किंवा ह्याच्यावर, की तुम्हाला तिथं लगेच वाचता येईल, रिपीट करता येईल. आपले ते अफर्मेशनचा व्हिडिओ पण आहे. तो पण तुम्ही अर्धा ऐकू शकता, थोडा ऐकू शकता. तुम्हाला असं वाटलं पूर्ण ऐकायला वेळ नाही. तो मोठा एवढ्यासाठी बनवलाय, की त्याच्यामध्ये 7ही धडे कव्हर करायचे होते. पण असं काही नाही, की तुम्ही पूर्णच ऐकलं पाहिजे. तुम्हाला थोडासा मधला कुठलातरी पॅच ऐकायचा आहे, तेही तुम्ही ऐकू शकता. हे एवढ्यासाठीच, की एक इंधन म्हणतो ना आपण ऊर्जा, ती सतत स्वतःला देण्यासाठी आणि मॅनिफेस्टेशन इच्छापूर्तीमध्ये जर सगळ्यात मोठा काही अडथळा असेल ना, तर ह्याचा आहे, ऊर्जेचा. की ऊर्जा कमी पडली, की आपलं मॅनिफेस्टेशन होण्यामध्ये फार गडबड होते. कारण आतमध्ये क्लॅरिटीच नाहीये. फोकस दुसरीकडेच आहे. भीती आहे मनामध्ये, शंका आहेत. ह्या सगळ्यांसाठी आपण 9वा धडा ते 15वा धडा इतकी प्रॅक्टिस करतोय. आता आपण जसं बघितलं, की प्रेमाच्या प्रवाहाचा काल जे बघितलं, त्याच्यानंतर आज आपण चेक करतोय, की सहजतेने योग्य कृती प्राप्त करणे. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये पहिली स्टेप घेण्यासाठी मला काय सांगितलं गेलंय, कसं मी करू शकते, की मला माहिती मला हे मिळवायचं आहे. पण पहिलं काय कृती केली पाहिजे, ह्यासाठी आपण आजच्या 5व्या दिवसाचं अ, वाचू, की काय सांगितलंय आपल्याला. आज सकाळी आणि संध्याकाळी पुढील प्रार्थना भक्तिभावाने करा. हे ईश्वरा, माझ्या सृष्टीकर्त्या, तुझ्या प्रतिरूपात माझी निर्मिती केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझी दिव्य बुद्धी मला प्रदान केल्याबद्दल मी तुझा कृतज्ञ आहे. आज मी माझे हृदय तुझ्या ज्ञानासाठी पूर्णपणे खुले करीत आहे. तुझे ज्ञान मला योग्य, परिपूर्ण आणि हितकारक कृतीकडे मार्गदर्शन करो. माझ्या प्रत्येक कृतीतून आनंद, समृद्धी आणि यश प्रकट होत आहे. यासाठी मी तुला धन्यवाद देतो. आता इथे एक बघा, तुझी दिव्य बुद्धी मला प्रदान केल्याबद्दल मी तुझा कृतज्ञ आहे. आणि आज मी माझे हृदय तुझ्या ज्ञानासाठी पूर्णपणे खुले करीत आहे. माझ्या प्रत्येक कृतीतून आनंद, समृद्धी आणि यश प्रकट होत आहे. यासाठी मी तुला धन्यवाद देतो. इथं ना, हे जे लिहिलंय ना वाक्य, हे वर्तमान काळात आहे. माझ्या प्रत्येक कृतीतून आनंद, समृद्धी आणि यश प्रकट होत आहे. एक अफर्मेशन दिलं गेलंय. आपण कुठलंही काम करताना तुम्हाला जे वाटतं ना, आता हे मी का सांगते पुन्हा एकदा, हे वाक्य लक्षात ठेवा. कुठलंही काम करताना जिथं तुम्हाला भीती वाटते, जिथं तुम्हाला अवघड वाटतं काम किंवा असं वाटतं की हे मला जमेल का? ह्याची खात्री नाहीये. अशा प्रत्येक कामाची सुरुवात करताना तुम्ही जरूर हे वाक्य म्हणा, की माझ्या प्रत्येक कृतीतून मी जे काही कर्म करते, त्याच्यातून मला आनंद, समृद्धी आणि यश मिळतं. अजून एक कृती म्हणजे आपण आपले विचारच. आपल्याला माहिती आहे, की विचार सुरुवात होते विचारांनी आणि मग आपण कर्म करतो. आपल्या विचारांना सुद्धा तुम्ही हे अफर्मेशन वापरू शकता, की माझ्या प्रत्येक विचारातून आनंद, समृद्धी आणि यश प्रकट होतं. हे पण म्हणू शकता तुम्ही, की माझ्या प्रत्येक विचारातून, माझ्या प्रत्येक कृतीतून हे दोन्ही वापरू शकता. जेव्हा-जेव्हा तुम्हाला वाटेल ना, की माझे विचार थोडे नकारात्मक सुरू आहेत, त्यावेळी लगेच तुम्ही म्हणा, की माझे विचार तर आपण म्हणतोच, की माझे विचार ईश्वराचे विचार आहेत. हे तर म्हणतोच आपण. सोबत तुम्ही हे पण म्हणा, की माझ्या प्रत्येक विचारातून आनंद, समृद्धी, यश, प्रेम हे प्रकट होतं. हे पण म्हणू शकता. हे झाले सकारात्मक विचार आपण आपल्या मनाला देतो. आपल्या मनाला आता आपण नवे-नवे बिया टाकतोय ना आतमध्ये. तर ते जे नकारात्मक बिया आहेत ना, त्या बिया बाहेर कशा काढायच्या? तर अशाच काढायच्या, की नव्या बिया पेरायच्या आतमध्ये. त्या आपोआप निघून जातील.
त्यांना सांगावं लागत नाही, की तू नकारात्मक आहेस, मला फार त्रास होतो, तू खूप निगेटिव्ह आहेस, तू निघून जा. त्यांच्यावर काम करू नका, ह्याच्यावर काम करा. जे बी लावायचंय ते पहिल्यांदा लावू. जे नकोय ते आपोआप निघून जाईल बाहेर. त्यामुळे त्याच्यावर फोकस नकोय आपल्याला. आपला पूर्ण फोकस इथं. म्हणून ही वाक्य जी आहेत, ही फक्त आपण प्रार्थना म्हणून म्हणतो. पण तुम्ही दिवसभर ना हे फील करत म्हणा, की जेव्हा मी हे म्हणते ना, "हे ईश्वरा, माझ्या सृष्टीकर्त्या", तेव्हा हृदयात खरंच वाटलं पाहिजे, की माझी निर्मिती केली तू. माझी निर्मिती केली त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आणि आभाराचं किती महत्त्व आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ग्रॅटिट्यूडसाठी आज एक-एक लोकं फक्त YouTubeवर ग्रॅटिट्यूड फक्त आभाराचेच व्हिडिओ टाकतात, आभाराचे वर्कशॉप घेतात. कारण लोकांचे व्हायब्रेशन वाढण्यासाठी खूप मदत करतं जेव्हा आपण आभार मानतो. आत्ता माझ्या आयुष्यात ती परिस्थिती नाहीये सुद्धा, तरी पण मी आभार मानते. ह्याच्याने काय होतं तर सगळ्यात महत्त्वाचा परिणाम असा होतो आपल्यावर, की आपलं हार्ट एक्सपांड होतं. आपलं हृदय इतकं विस्तारित होतं आणि हृदय विस्तारित झाल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट मिळणार नाही हे शक्यच नाही. कारण त्यावेळेस जी एनर्जी बाहेर तुम्ही टाकता, की मी डोळे मिटले आणि मला आत्ता जे पाहिजे, ते मी केवळ आभार मानते, की थँक माझ्याकडे ते आहे. आणि आपल्या बाबाजींचं जे सूत्र आहे युनिफाईडचं, की ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो, स्वीकार करतो, की मी आत्ता माझ्याकडे ही गोष्ट आहे. जे काही तुम्हाला पाहिजे आणि मग हेच सूत्र आपण त्याच्यासाठीच आपण आभार पण आहेत ना त्याच्यामध्ये. कृतज्ञतेने आपण म्हणतो. म्हणजेच काय, की ही जी प्रार्थना आहे प्रत्येक दिवसाची आपल्याला दिलेली, ती एकदा तरी हृदयातून म्हणा. मी जेव्हा ग्रुपवर काल टाकले, मला आज टाकायला वेळ मिळाला नाही. पण आता झाल्यानंतर मी नक्की टाकेन. तर जेव्हा-जेव्हा ही प्रार्थना आपण म्हणू, तेव्हा तुम्ही जरूर असे डोळे बंद करून आतमध्ये फील करत म्हणा, की माझी निर्मिती केली त्यासाठी तुझे आभार आहेत. तुझी दिव्य बुद्धी मला दिली. तुझी दिव्य बुद्धी मला दिली. त्यासाठी मी तुझे आभार मानतो. आणि माझं हृदय तुझ्या ज्ञानासाठी पूर्णपणे आज मी खुलं करतोय. हे तुझं ज्ञान मला योग्य, परिपूर्ण आणि हितकारक कृतीकडे आज आपण कृती बघतोय ना, सहजतेने योग्य कृती प्राप्त करणे हे बघतोय. म्हणून असं म्हणलंय, की तू जे मला ज्ञान दिलंयस ना, त्या ज्ञानामुळं मी योग्य, परिपूर्ण आणि माझ्यासाठी जे सर्वोच्च हिताची कृती, कर्म आहे, त्यासाठी मला तू मार्गदर्शन हे ज्ञान करो. असं म्हणू शकतो आपण ह्या आजच्या प्रार्थनेमध्ये खास करून. तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा-जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की माझ्या विचारांमध्ये थोडी गडबड सुरू आहे, मला थोडंसं निराश वाटतंय किंवा असं, त्यावेळी तुम्ही प्रत्येक वेळी हे वाक्य म्हणू शकता, की माझ्या प्रत्येक कृतीतून आनंद, समृद्धी आणि यश प्रकट होतं. आणि हेच वाक्य तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला जेव्हा-जेव्हा वाटेल, की कुठेतरी लिहून घ्या. कुठे पण लक्ष गेल्यावर आपल्याला हे लक्षात येतं, की हे यामध्ये तुम्ही अजून थोडे जे आहेत, की प्रेम, माझ्या प्रत्येक कृतीतून आनंद, समृद्धी, प्रेम आणि यश हे सगळे गुण प्रकट होतात. असं तुम्ही म्हणू शकता, लिहू शकता आपल्या-आपल्या थोडंसं भाषेमध्ये. पण ह्या सगळ्याचा वापर करून घ्या. इथं असणाऱ्या प्रत्येक वाक्यामध्ये ना खूप शक्ती आहे. कारण बाबाजींच्या साक्षात हृदयातून आलेली ही वाक्य आहेत. एवढा मोठा अभ्यासक्रम त्यांनी आपल्याला दिलाय. तर ह्या सगळ्याचा फायदा करून घ्या. ह्याचे खूप खोलवर परिणाम आहेत. मी तुम्हाला एक हे सांगते, की आज माझ्यासमोर सनशाईन बिफोर द डॉन ह्या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत, जुडी. त्यांचा 8 वर्षापूर्वीचा आपल्या पिरॅमिड संस्थेवर झालेला एक मला वाटतंय बंगलोरला ते आल्या असतील बहुतेक. मला वाटतं कुठेतरी होतं. कारण मला मागे पिरॅमिडचा लोगो दिसत होता. चॅनलचं नाव वेगळं होतं. पण मागे मला पिरॅमिडचा लोगो दिसत होता. आणि मला प्रदीप सर पण दिसले त्याच्यामध्ये, त्या व्हिडिओमध्ये. तर ह्याचा अर्थ त्या नक्कीच पिरॅमिडच्या मास्टरशी संवाद साधत होत्या, जुडी. तिथे एक बाई बरेच जण बसले होते समोर. त्यापैकी काहींनी जुडीला एकानी विचारलं. जुडीनी काय केलं, सगळ्यांना समोर बसून ध्यान करून घेतलं आणि लाईट लँग्वेज बोलल्या त्या. तुमचं काहीतरी हिलिंग करते म्हणून बसा तुम्ही डोळे मिटून आणि लाईट लँग्वेज त्या बोलायला लागल्या पटपट, पटपट. आता तुम्हाला माहिती लाईट लँग्वेज कशी वाटते ऐकायला जरा वेगळी असते ना ती. असं, असं, असं बोलतात ते. तसं त्यांचं सुरू होतं आणि थोड्या वेळाने मी जेव्हा बघितलं म्हणजे की त्यांचे प्रश्न वगैरे सुरू झाले. त्यावेळेस तिथे एक मास्टर होत्या. त्यांनी जुडींना विचारलं, की मला ना खूप जास्त हे होतं अ, हां, मला खूप जास्त खाली स्वादिष्टान चक्राला दुखतं खाली, आपल्या ओटीपोटामध्ये आणि मला मानेला पण खूप फील होतं असं त्यांनी विचारलं. तर जुडी डोळे मिटल्या आणि जुडीनी त्यांचं स्कॅनिंग सुरू केलं ऑरामध्ये काहीतरी आणि त्या म्हणल्या, की "तुला हे जे नेक पेन आहे ना, हे कुठेतरी काहीतरी ओझं आहे
बिट्रेल. काहीतरी कुणीतरी तुला फसवल्याची एक ऊर्जा तिथं स्टोअर आहे आणि ती गतजन्मातली असू शकते आणि त्यांनी हे पण सांगितलं, की तुझी मानच छाटली गेली होती कुठल्यातरी जन्मामध्ये आणि जी मान वेगळी झाली धडापासनं, त्याचा जो ट्रॉमा आहे, त्याची जी वेदना आहे, ती अजूनही आपल्या सेलमध्ये, आपल्या पेशींमध्ये असते. असे ज्या आपल्या गतजन्मामध्ये ज्या गोष्टी घडतात. आपण अनेक पुस्तकात वाचलंय हे. युअर सोल्स गिफ्टमध्ये वगैरे तर तुम्हाला हे खूप वाचायला मिळेल. तर ते सांगण्यात आलं, की इथं का दुखतंय? जर सर्व्हिकल वगैरे जे असतात ना मोस्टली त्या ज्या लोकांना त्यांचे बरेचसे असे पण इश्यू असतात. समजा, की काहीतरी गतजन्मातलं काहीतरी कनेक्शन असेल, तर ते असू शकतं त्याचं एक रिझन, की ती इतकी भीती बसलेली असते, की मान छाटणं एखाद्याची आणि ते जे मरतानाच्या ज्या यातना आहेत त्याची जी भीती, जी कॉन्शियसनेस आपल्या चेतनेमध्ये उतरते किंवा आपल्या पेशीमध्ये, तशीच ती पुढे त्यांच्याबरोबर आत्ता पण आली होती. आणि त्यासाठी जुडी त्यांना सांगत होत्या, की "तू डोळे मिट" आणि सगळ्यांनाच सांगितलं त्यांनी, की "तुम्ही सगळेजण डोळे मिटा आणि काय म्हणा, की ज्या लोकांनी आमच्याबरोबर कुठे धोका दिला, आम्हाला कधी इजा केली कुठल्या जन्मामध्ये, त्यांना सगळ्यांना मी क्षमा करते. आणि मी स्वतःला पण क्षमा करते. मी स्वतःवर प्रेम करते. मी स्वतःला क्षमा करते. माझ्याकडनं असं काही झालं असेल कुणाला आणि ज्या लोकांनी मला हे असं केलं होतं, ज्या कुठल्या माणसाने माझी मान छाटली होती कुठल्या जन्मामध्ये, ते जे कोणी आत्मा असेल, जो कोणी असेल त्याला मी क्षमा करते. हे सांगितलं त्यांनी तिथं, की तू डोळे मिट आणि ते क्षमा कर. कशामुळं? आपल्याला असं वाटतं, की शरीराचा हा पार्ट आहे आणि हे ते. पण आपण जे काही बोलतो ना, हृदयात जाऊन जे काही फील करत बोलतो ना, एक-एक वाक्य ती आपल्या शरीराला कळतात. आपल्या पेशींना कळतात. आपण काय बोलतोय ते. आणि तसंच मी ऐकल्यावर विचार तेच करत होते, की बाबाजींनी किती परिपूर्ण अभ्यास दिलाय आपल्याला. काय करतो आपण सत्यासहित क्षमा करणे या धड्यामध्ये 6व्या धड्यात काय करतो आपण? हेच करतो. डोळे मिटतो. त्या सगळ्या लोकांना आपल्या डोळ्यापुढे आणतो. आता तीच मागच्या जन्मातलीच लोकं ह्या जन्मामध्ये वेगळ्या पात्रामध्ये आलीत आपल्यासमोर. आपण ह्या जन्मामध्ये जर स्त्री असू, मागच्या जन्मात माहीत नाही आपण काय होतो, पुरुष असू. आणि त्याच लोकांबरोबर आपण आत्ताही डील करतो. रोज उठून त्यांचाच सामना करतो. मग 6व्या धड्यात बाबाजींनी जे लिहिलंय, की तुम्ही त्यांना लिहून आणलंय सगळं त्यांचं आणि क्षमा करा तुम्ही आणि तुम्ही फ्री व्हा. ते किती योग्य आहे. जेव्हा मी जुडींचं ते सत्र मी विचार करत होते, आता जुडी काय सांगतात तिला म्हणजे ह्याच्यावर. तर जुडी म्हणाल्या, की "डोळे मिट आणि तू फक्त म्हण, की मी तुम्हाला ज्यांनी माझ्याबरोबर केलं मी माफ करते, क्षमा करते." म्हणजे ती एनर्जी तिथंच कट करून टाक. जे कुणी असतील ते. आणि ती जी भीती असते आपल्या पेशींमध्ये बसलेली भीती, ती हळू-हळू बाहेर पडते. लगेच त्यांनी तिला विचारलं, "तुला कसं वाटतंय आता?" असे तिथं बरेच जण कुणी पोटाचा विचारत होतं, कुणी ह्याचं विचारत होतं, मला हे होतं ते. म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये अनेक अ, उपाय करून सुद्धा ज्या आजपर्यंत रुजलेल्या गोष्टी आहेत, त्या गतजन्मातनं आलेल्या असू शकतात. ती भीती असू शकते. कारण आपला प्रवास इथला नाहीच आहे ना. मान्य आहे, की आपण जरी देह बदलत असलो, तरी सुद्धा ते आतमध्ये आपल्या सबकॉन्शियसमध्ये आहेत त्या गोष्टी. म्हणूनच त्या पुन्हा-पुन्हा येतात. तसंच त्यांनी अगदी ते छान उदाहरण आणि मला अक्षरशः असं तेव्हा जाणवत होतं, की क्षमा करणं हा किती मोठा बदल आहे आपल्या आयुष्यातला, की जेव्हा आपण क्षमा करतो, तेव्हा आपण हृदयावरचा एक दगड बाहेर काढतो असा ओढून. एक ओझं बाहेर काढतो आपण. तर एक मास्टर मला तेच म्हणत होते आज आपल्याच ह्याच्यातल्या, की हृदयावर जेव्हा ध्यान लावतो तेव्हा खूप जड-जड होतं आणि ज्यांना-ज्यांना असं होतं कारण मलाही ते झालं होतं. मी ते फील केलंय. हा हृदयातला जडपणा जो आहे ना, तो म्हणजे आपल्या हृदयामध्ये अनेक गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या आहेत. ज्या असतातच, प्रत्येक माणसाच्या असतात काही ना काहीतरी गोष्टी. एक काहीतरी ओझं घेऊन बसलेलो असतो आपण. आणि ते कुणाला तरी जेव्हा आपण म्हणतो ना, माझं ओझं हलकं झालं. ते ओझं हलकं होणं म्हणजे कुठलं होतं? हृदयावरचं ओझं हलकं होतं. जेव्हा आपण कुणाला काही गोष्टी सांगतो. पण ते करण्यापेक्षा हृदयात जाऊन ध्यान लावणं आणि अशा सगळ्या गोष्टींना जे आपण युनिफाईडमध्ये करतो. माफ करणं, क्षमा करणं, स्वतःला क्षमा करणं. खूप मोठा एक गोष्ट त्यांनी सांगितली जुडींनी, की जे आपल्यालाही माहिती, की स्वादिष्टान चक्राला जेव्हा प्रॉब्लेम असतो, तेव्हा ह्याचा अर्थ की सेक्शुअलिटीला घेऊन आपण एक्सेप्टन्स नाहीये, आपल्यामध्ये स्वीकार भाव नाहीये. खूप गोष्टी असतात, की मी स्त्री जन्मामध्ये आहे आणि मला हा त्रास सहन मी स्त्री असल्यामुळे होते किंवा स्वतःच्या शरीराला घेऊन खूप नकारात्मक भावना असतात. या सगळ्यांचा परिणाम आपल्या ओटीपोटावर, मूलाधारावर होतो आणि ते पण तेच सांगत होत्या, की त्यासाठी स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला मान्यता देणं, स्वीकार करणं, जसे आहोत तसे. ह्या प्रवासामध्ये सुद्धा
कुठे अपयश आलं तर हरून जातो आपण ना, की माझं मी एवढं करून सुद्धा मला असं झालं, तसं झालं. पण त्यावेळेस विश्वास नाही ठेवत, की मी प्रयत्न केले. हे पण करणं गरजेचं आहे ना. मी प्रयत्न केले, मी कर्म केलं. त्याला नाही आलं ते सुद्धा मी स्वीकारते. माझा विश्वास आहे माझ्या उच्च स्ववर असं म्हणतो आपण अपयश आल्यानंतर. हे म्हणलं पाहिजे, की मी प्रयत्न केले, नाही केले असं नाहीये. प्रयत्न केले, पण मी जर तरी पण आपटले, पडले, तर मला पूर्ण खात्री आहे, की ह्याच्यामागे काहीतरी डिव्हाइन प्लॅन आहे. ह्याच्यावर माझा विश्वास आहे. हे म्हणलं पाहिजे. सेल्फ लव्ह म्हणजे नुसतंच जाऊन आपण स्वतःसाठी हे करणं ते नाहीये. जेव्हा मी दुःखात आहे, मी संकटात आहे, तेव्हा मी माझ्या साईडनी उभी राहते का? जशी आपण दुसरे संकटात असतील, फोन आला, आपण त्यांना जाऊन जसं सांत्वन करतो, "जाऊ दे गं, होत असतात गोष्टी. जाऊ दे, जाऊ दे. नीट होईल, नीट होईल." तसं मी स्वतःला म्हणते का? हे सेल्फ लव्ह आहे. ही करुणा आहे स्वतःची. स्वतःबद्दलचं प्रेम आहे, स्वतःची करुणा आहे. हे आपल्याला खूप गरजेचं आहेत या गोष्टी. बाबाजी आपल्याला तेच सांगतात, की तुम्ही पडलात जरी, आपटलात तरी, तरी सुद्धा त्याला अनुभव म्हणून घ्या आणि तुमच्या उच्च स्वला तुम्ही दोष देऊ नका, की तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवला. मागच्या आठवड्यात आठवतंय मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, की आपण चौकात उभे आहेत, चारी बाजूनी रस्ते. उच्च स्वनी सांगितले, "ह्या रस्त्याने जा." मी गेले, माझी गाडी पंक्चर झाली. तर मी तिथं जाऊन दोष देणार का? "काय रे बाबा तू, कशाला मला असलं सांगितलं?" म्हणून. त्यावेळेस माझा विश्वास पाहिजे, की जरी मला ढकलत न्यावी लागली माझी गाडी, जरी जो त्रास झाला, मी स्वीकारते त्याला. हेच आपल्याला उच्च स्वर शिकवत असतो, की जे आहे पहिलं तू स्वतःच्या बाजूने उभी राहा. चुकले तुझे निर्णय, उभी राहा स्वतः बाजूने. चुकू देत. 100 निर्णय चुकू देत. मी माझ्या बाजूनीच उभी राहते. मी कष्ट केले, मी प्रयत्न केले. चुकले, पडले. चुकीच्या माणसावर प्रेम केलं, चुकीच्या माणसाबरोबर लग्न झालं, घटस्फोट झाला. तरीही मी माझ्या बाजूने आता उभी. मला आता कुठेही त्याचा स्वतःला मी दोष देत बसणार नाही. ही तयारी पाहिजे आपली. हेच आहे स्वतःवरचं प्रेम. हे आपल्याला शिकायचंय. नुसतंच सेल्फ लव्ह किंवा या गोष्टी नाही. माझ्या बाजूने मी कायम उभी राहायला पाहिजे कुठल्याही संकटात. चुकीचे निर्णय असले तरी सुद्धा मी उभी राहणार माझ्या बाजूने. हे खरं धाडस आहे आपल्या आत्म्याचं. आणि असंच आपण सगळ्यांनी युनिफाईडमध्ये बघताना ना, थोडंसं लांबून बघा युनिफाईड, की किती डीपमध्ये सांगितलंय आपल्याला एक-एक गोष्टी पण. नुसतंच क्षमा करतो, क्षमा करतो, क्षमा करतो. त्या क्षमेच्या मागे आपण खूप खोलवर जातो. खूप खोलवर विचार आहे त्याचा. की मी जेव्हा क्षमा करते आणि मी म्हणते, की तुम्ही तेच करत आहात जे मी तुम्हाला करायला सांगितलंय. ह्यामागे आपल्या हातात आपण केवढी मोठी शक्ती घेतोय आपल्याला माहीत नाहीये. त्यामुळं युनिफाईड वाचताना ना, पुन्हा-पुन्हा वाचा धडे. तर तुम्हाला समजेल, की किती डीपमध्ये घेऊन जाणारा कोर्स आहे हा आपला. की आपण जे इतके वर्ष कुणाचं तरी ऐकून स्वतःला दोष देणं, स्वतःला अपराधी भावामध्ये ठेवणं, हे म्हणजे चूक आहे, हे म्हणजे बरोबर आहे. सारखं त्या तराजूमध्ये स्वतःला तोलणं, हे सगळं आपल्याला बंद करतो आपण. आणि परिपूर्ण असल्यासारखेच जगतो पण परिपूर्ण आहे. किती काही झालं तरी मी परिपूर्णच आहे. हा विचारच ठेवायचा मनामध्ये. हेच आहे 5वं डायमेन्शन. 5वं नाही त्याच्यावरचं डायमेन्शन आहे. तर त्यामुळे ही प्रार्थना वाचताना सुद्धा ना, एक-एक वाक्य तुम्ही सावकाश-सावकाश, हळू-हळू वाचत मग पुढे जा. की भरभर संपवायचं नाहीये केवळ आपल्याला. नीट वाचायचं म्हणजे हृदयातनं वाचायचं. हृदय वाचलं पाहिजे आपलं. हृदयाने वाचलं पाहिजे. मी काय डोळ्यांनी बघतीये ते. आत उतरलं पाहिजे ते. अलीकडे काही घटना सहज आणि स्वाभाविकपणे तुमच्या जीवनात घडताना दिसल्या आहेत का? आज याविषयी विशेष चिंतन करा. तुम्हाला आठवत असलेल्या अशा काही प्रसंगांची यादी करा. कदाचित तुम्ही त्यांना नशीब किंवा योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित असणं किंवा अनपेक्षित योगायोग असे नाव दिले असेल. बघा हा पॅराग्राफ. परंतु त्यांनीच तुम्हाला योग्य उपायापर्यंत पोहोचवले. असे अनुभव हळू-हळू तुमच्या जीवनाचा स्वाभाविक भाग बनतील. परंतु जोपर्यंत ते तुम्हाला विलक्षण वाटतात, तोपर्यंत त्यांची विशेष नोंद ठेवण्याचा आनंद अवश्य घ्या. एका पॅराग्राफमध्ये एवढं सांगितलंय ना आपल्याला, की तुम्हाला अशा घटना आत्ता घडतायत का? की सहज होतायत. म्हणजे मी कष्ट घेतले नाहीत, पण आपोआप मला असं वाटतं, की अरे असं कसं काय झालं? आजच मला आत्ता कळतंय बाबाजींची कमाल, की आजच एका मास्टरनी मला फोन केला आणि सांगितलं, की "ताई,
एका ठिकाणी जॉबला मे महिन्यामध्ये अप्लाय काहीतरी तिला झालं होतं आणि आजच ती मला म्हणत होती, की इतकं सहजपणे झालं माझं काम. म्हणजे हे मी अगदी आज हेच ऐकलं म्हणून मला आता लक्षात आलं, की काही घटना तुमच्या बरोबर अशा होतायत का, की सहज आणि स्वाभाविक म्हणजे नॅचरल पद्धतीने तुम्हाला अपेक्षा पण नाही, की एवढं अवघड काम इतकं सोपं कसं काय झालं? की प्रॉपर्टीचे वाद असतील किंवा काही असेल, जे खूप असं तुम्हाला वाटलं होतं, "अरे बापरे! आता हे फार गुंतागुंत तयार झाली इथं, फार गुंता झाला याचा." पण ते अचानक सॉल्व्ह होईल. कळणार पण नाही हे कसं काय इतकं ईझी झालं? जमिनीचे काही प्रॉब्लेम आहेत. हे सगळं तुम्हाला जाणवेल. अशा अचानक घटना घडतील आणि सहजपणे घडतील. याबद्दल तुम्ही थोडंसं आज विचार करा. अशा काही प्रसंगांची म्हणजे अशा काही दिवसांमध्ये काही घडलं असेल, तर त्याचं लक्ष ठेवा. तुम्ही त्याला कदाचित म्हणा, "अरे, नशिबाने साथ दिली." आपण अनेकदा ऐकतो, "नशिबाने साथ दिली" किंवा "योगायोग आहे." असं तुम्हाला वाटेल. परंतु ह्या सगळ्यांनीच म्हणजे ही जी आपण केली, ही प्रार्थना, ही कृती, या सगळ्यांनी तुम्हाला योग्य उपायांपर्यंत पोहोचवले. असे अनुभव हळू-हळू तुमच्या जीवनाचा स्वाभाविक भाग बनतील बघा, लक्ष द्या. हे तुमच्याबरोबर रोज घडायला लागेल. पण तुम्हाला जोपर्यंत ते विलक्षण म्हणजे काहीतरी चमत्कारिक घडतंय माझ्या आयुष्यात, तोपर्यंत त्याचं लिहून ठेवा असं बाबाजी म्हणतायत. का? कारण उद्या अजून अशी वेळ येईल, की रोजच घडायला लागतील. मग त्याच्यात काही नाविन्य राहणार नाही. म्हणून असं म्हटलं गेलंय, की जेव्हापर्यंत तुम्हाला ते विलक्षण वाटतंय ना, तोपर्यंत तरी तुम्ही त्याचा आनंद घ्या, की हां, माझ्या आयुष्यात खूप मिरॅक्युलस गोष्टी घडतायत. खूप चमत्कारिक गोष्टी घडतायत. मला अचानक मदत मिळतीये. अचानक सगळं घडतंय माझ्या आयुष्यात. सहज घडायला लागलंय. ज्या कामाला मी 4-4 हेलपाटे मारायचे, ते काम सहज व्हायला लागलंय माझं. म्हणून म्हणलं गेलंय, की तोपर्यंत त्याचा आनंद घ्या. उद्या जेव्हा हे रोज उठून घडायला लागेल ना, तुम्हाला त्याच्यात नाविन्य नाही वाटणार काही. म्हणून असं म्हणलं गेलंय. योग्य कृतीसाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून तुम्ही तुमच्या होय आणि नाहीच्या अंतर्मनातील संकेतांचा उपयोग करत आहात का? अशा संकेतांनी तुम्हाला अशा घटनांच्या मालिकेपासून कसे वाचवले, ज्या तुम्ही पूर्वी कधीही पाहू किंवा ओळखू शकला नसता, याचा अनुभव तुम्ही घेतला आहे का? शेवटी 13व्या आठवड्यातील योग्य कृतीसाठी दिव्य मार्गदर्शन स्वीकारण्याच्या या प्रक्रियेचा पुन्हा एकदा सराव करा. म्हणजे ह्या धड्यामध्ये जेव्हा आपण योग्य कृती काय आहे ह्याच्यासाठी सराव करत होतो, तेव्हा हो नाहीचे संकेत आपण वापरायला सुरू केलं होतं. काही जणांना आले असतील, काही जणांना आले नसतील. हरकत नाहीये. ह्याचा पुन्हा एकदा सराव करू शकतो आपण, की हो नाहीचे संकेत विचारू आणि त्याप्रमाणे असे काही संकेत जेव्हा तुम्ही वापरले, त्यामुळं आता आपण तर एवढं काही त्याचा सराव फक्त एक थोडासा केला होता. पण हे सराव जेव्हा तुम्ही सुरू ठेवता आणि रोजच्या आयुष्यामध्ये वापरता, तेव्हा तुम्हाला समजेल, की अशा घटनांच्या मालिकेपासून तुम्ही कसे वाचलात, ज्या पूर्वी कधीही पाहू किंवा ओळखू शकला नाही. म्हणजे ह्याचं सांगायचं असं आहे, की एखादी गोष्ट मला करायची आणि ती कृती माझ्या मनामध्ये आली, की हे करावं. मग मी विचारते, की ही कृती करणं माझ्या सर्वोच्च हिताचं आहे का? मी ही स्टेप घेऊ का? ॲक्शन घेऊ का? हो, नाहीचे संकेत मला समजतील. होचा आला तर मी ती ॲक्शन करेन. नाहीचा आला तर मी थांबेन. म्हणजे मला आपला उच्च स्व मार्गदर्शन करतो, की ह्यामध्ये तू पुढे जाऊ नको किंवा पुढे जा. या दोन्हीमध्ये आपल्याला मार्गदर्शन मिळतं. ज्यामुळं काय होतं, की पुढचे जे संकटं आपल्यावर येणार असतील, ती टळतात. म्हणून असं म्हणलं गेलंय, की या अशा घटनांच्या मालिकेपासून तुम्हाला कसे वाचवले, ज्या तुम्ही पूर्वी कधी बघू शकला नाहीत किंवा ओळखू शकला नाहीत. ह्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला ह्या धड्यामध्ये मिळतं, की योग्य कृती करणं. एक हे दाखवते तुम्हाला, उदाहरण दाखवते म्हणजे समजेल. उदाहरणांमध्ये आज आपण आपल्याला एक मिनिट मोठं करू. आज आपण पाहिजे तो अनुभव घ्यायचा आहे आपल्याला. जो कुठला अनुभव मला घ्यायचा आहे, की मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा काय असेल ते. असा काही पण छोटासा अनुभव आपण एक सरावासाठी बघितला. तो अनुभव घेण्यासाठी उच्च स्वला कुठली योग्य आणि सहज कृती आहे, हे तू मला सांग. असं आपण त्याला विचारणार आहे. तर त्यासाठी आपण काय करणार, की पहिल्यांदा विचारणार, डोळे बंद करून हृदयात जाणार आणि म्हणणार, की ह्या विषयावर मी प्रश्न विचारू का? शक्यतो मी एक सांगते,
हे आपण विचारतो ठीक आहे. पण शक्यतो जेव्हा आपण असं विचारतो ना, त्याचं उत्तर होच येतं. कारण ते अ, जेव्हा तुम्हाला असं काय म्हणतो, अगदीच माहीत नाहीये त्यावेळी ते होच येतं. फार नाही हे फार क्वचित आलेलं माझा अनुभव आहे. आणि जर तसं हो आलं उत्तर, नाही आलं तर आपण काही नाही करू शकत. थांबायचं तिथे. जो येईल तो येईल अनुभव मग. पण हो जर उत्तर आलं, की ठीक आहे तू ह्या विषयावर मार्गदर्शन घे. तर मग पुढे विचारायचं, की ही कृती माझ्या सर्वोच्च हिताची आहे का? म्हणजे मी एखाद्या माणसाला फोन करायचा आहे माझ्या बिझनेससाठी. तर मी हे करू का? किंवा एखाद्या ठिकाणी जॉबला अप्लाय करणं, तर हे माझ्या सर्वोच्च हिताचं आहे का? असं काहीही जे असेल मनामध्ये, एखादी ॲक्शन घ्यायची त्याविषयी हे विचारायचं. होयचा संकेत आला, तर मग त्या अनुभवाला लागणारी एका कृतीसाठी निर्मिती सूत्र बनवायचं आणि त्या अनुभवामध्ये कुठले विचार आहेत, जे निगेटिव्ह आहेत, ते पण आपण विचारायचं. तर हे तर आपली नेहमीचीच स्टेप्स आहेत, काही वेगळ्या नाहीयेत. तर उदाहरणच मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते. की ईश्वर आणि मी क्षमाशीलता आणि कृतज्ञतेने दावा करतो, स्वीकार करतो, की मी माझ्या व्यवसायासाठी भांडवल उभे करण्यासाठी योग्य पावले उचललेली आहेत. हे. म्हणजे मला व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याच्यासाठी मला भांडवल लागणार आहे, पैसा लागणार आहे. पैसा म कुठून येणार? तर कुठल्यातरी व्यक्तीला मला कुठून तरी लोनची व्यवस्था करावी लागेल. पण माझ्या मनामध्ये हीच सुरुवात आहे, की मला काही लोन वगैरे मिळणार नाही. माझ्याकडे तेवढा पैसा नाहीये. घर घ्यायचंय, लोन मिळणार नाही. अशी कुठलीही गोष्ट. मग पहिली सुरुवात काय? की पहिलं बघणं सुरू करणं आणि तिथे लोनला अप्लाय करणं. तर मी विचारू शकते, की बाबा माझ्या मनामध्ये लोन घेण्याविषयी अनेक शंका आहेत. तर मी हे करू का? हे मी विचारू शकते. आणि ते आल्यानंतर तुम्हाला होचं उत्तर आलं, की हे तू करणं योग्य आहे. म्हणजे अशी कृती तुमच्या मनामध्ये आली, हृदयामध्ये. तर मग त्यासाठी आपण असं एक सूत्र बनवू शकतो, की मी भांडवल उभे करण्यासाठी योग्य पावले उचलली आहेत किंवा लोनला अप्लाय केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक तयार करू शकता किंवा अजूनही पुढचं, की लोनचं अप्रूव्हल मिळालेलं आहे. हे पण तुम्ही एक वापरू शकता त्यासाठी. हे फक्त आपल्याला हो नाहीच्या संकेतांनी चेक करायचंय, की मी करतोय ते बरोबर आहे का? दुसरं म्हणजे माझ्या नोकरीतील प्रमोशनसाठी योग्य स्टेप्स घेतल्या आहेत, ज्या काही मला गरजेच्या आहेत. ती ॲक्शन मी घेतली, पहिली ॲक्शन. एखाद्या प्रोजेक्टला जॉइन करणं किंवा अशा माणसाला संपर्क करणं माझ्या नोकरीतल्या प्रमोशनसाठी. एक फक्त मला जशी उदाहरणं आठवतायत तसं मी म्हटलं. आता एखादी कृती तुम्ही एखादी गोष्ट करायची अनुभव घ्यायचा आहे, त्यासाठी आपण विचारायचं. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, वजन संतुलनात ठेवण्यासाठी ही एक योग्य कृती मी रोज करते. मला विचारायचंय, की माझ्या शरीराला वजन वाढवणं किंवा कमी करणं. ह्यासाठी मी एखादी कृती करणं, एखाद्या जिमला जाणं किंवा अशा माणसाला डायटिशियन म्हणजे काहीही असं, की मी हे करू का? हे माझ्यासाठी योग्य आहे का? ती आतूनच तुम्हाला ती कृती येतीये का बघा. त्यानंतर आपण अशा पद्धतीची एक सूत्र बनवू शकतो. किंवा माझ्या व्यवसायाला वाढवण्यासाठी योग्य रीतीने सोशल मीडियाला वापरायला सुरू केले आहे. आता मला समजतंय, की मी केलं पाहिजे, पण मला मार्ग नाही दिसत आहे. काय करू मी? माझा तर छोटासा व्यवसाय आहे किंवा मला अशी इच्छा आहे, की व्यवसाय माझा वाढला पाहिजे. तर मी असा एखादा पार्टनर, एखादी मार्केटिंग हे करू का? ही कृती मी करू का? ह्यासाठी आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. कारण इथं पैसा इन्व्हेस्ट करावा लागणार आहे आपल्याला. जिथं पैशाच्या गोष्टी येतात, तिथं आपल्याला थोडंसं विचार करून निर्णय घ्यावे लागतात. हे तर मी छोटी-छोटी उदाहरणं दिली आहेत. पण खास करून अशाच वेळी, की जिथं आपण पैशाचे निर्णय घेतो, पैसा इन्व्हेस्ट करायचा असतो आपल्याला त्या ठिकाणावर. कारण मला ती कृती करायची, ती ॲक्शन घ्यायची आणि त्यासाठी मला पैसा लागणार आहे. तर ह्या पद्धतीने या आठवड्यामध्ये आपण बघितलं, की आपण विचारतो उच्च स्वला, की ही कृती करणं योग्य आहे का? आणि त्यानुसार आपण पुढचं संकेत मागतो. म्हणून संकेतांची प्रॅक्टिस सुरू ठेवा. होचा, नाहीचा हे तुम्ही थोडं लक्ष देऊन करा. आणि अगदीच ज्यांना जमतच नाहीये, की नाहीच होतंय, त्यांनी किमान प्रश्न विचारा, की "मला तू सांग, मला उत्तर दे किंवा मला विचार प्रकट कर." ज्यांना संकेत नाही जमत आहेत, त्यांच्या हृदयामध्ये विचार प्रकट होतील, तीव्र विचार. तर किमान ते तरी तुम्ही करण्यासाठी हृदयामध्ये एकाग्र व्हा, केंद्रित व्हा. म्हणजे तुम्हाला ती फिलिंग कळेल, की कसे असतात. तर आपण एक 15 मिनिटाचं ध्यान घेऊ. आज थोडंसं जास्त झालंय मला माहिती जास्त वेळ झालाय. पण कुणाला असं वाटलं, की थोडा वेळ जास्त झाला, तर जरूर तुम्ही मीटिंग्स लीव्ह करा. उद्या तुम्ही YouTubeवर बघून करू शकता.
तर ज्यांना शक्य आहे ते मीटिंगमध्ये आत्ता थांबू शकतात. आपण डोळे मिटू आणि आपल्या ध्यानावस्थेमध्ये आपल्या हृदयावर लक्ष देऊन आपल्या श्वासांना हळूहळू हृदयावर घेऊन जा. जसं आपण आनापानसती ध्यान करतो, अगदी तसंच सगळ्यात आधी आपल्या शरीराला अगदी सैलसर मस्तकापासून खालीपर्यंत शिथिल सोडून बसा. आपण केवळ थोडा सराव घेणार आहेत, जिथं आपण बघणार आहेत काय उत्तर येतंय मला. माझ्या आतमध्ये काय विचार प्रकट होत आहेत. आणि त्यासाठी आपल्या डोळ्यांना सहजपणे बंद करत हळूहळू आपल्या श्वासांवर लक्ष देत देत आतमध्ये आपल्या शरीराला वरून खालपर्यंत फील करत आपल्या स्वची जाणीव होती का बघा, की मी कुठे आहे, या शरीरात आहे. माझं शरीर या खोलीमध्ये आजूबाजूच्या हवेचा स्पर्श या सगळ्याची जाणीव होतीये का बघा. मी म्हणजे कोण? आणि या मीला शोधता शोधता आपल्या हृदयामध्ये छातीच्या मधोमध हळूवार आपलं लक्ष घेऊन जा. मी माझा उच्च स्व, उच्च आत्मा खोलवर माझ्या हृदयात, माझ्या छातीमध्ये मला जाणवतोय. माझा एक एक श्वास मला जाणवतोय. माझ्या छातीची डावी आणि उजवी बाजू घशातून खाली उतरणारा श्वास या श्वासांचा कोमल स्पर्श मला जाणवतोय. श्वासांनी पुढे मागे होणारी छाती जाणवते. आणि एक ईश्वरी चेतना या शरीराच्या आतमध्ये कशी लिमिट करून, स्वतःला सीमित करून, मी शरीर आहे म्हणत, मी देह आहे म्हणत, मी स्त्री आहे म्हणत, मी पुरुष आहे म्हणत, कशी राहते, या सगळ्याचा मी अनुभव घेते. एक प्युअर कॉन्शियसनेस, एक प्रकाश, एक प्रेम या शरीराच्या आतमध्ये कसं स्वतःला
सीमित करून घेते की मी म्हणजे केवळ शरीर आहे. याचा अनुभव त्याला घ्यायचा आहे की काय असतं एका शरीरामध्ये येणं, काय असतं डोळे, डोळ्यांनी बघणं, नाकाने श्वास घेणं, चवीचा आनंद घेणं, स्पर्शाचा आनंद घेणं, आवाज काय असतो ते ऐकणं. असं हे यंत्र, हे साधन म्हणजे शरीर आहे. वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव देणारं शरीर. अंगावर पाणी घेणं, ऊन, सूर्याचा प्रकाश, त्या उन्हाच्या स्वरूपामध्ये ऊन लागतं म्हणून स्वतःला पुन्हा सावलीत नेणं. किती अद्भुत आहे. त्या उन्हाची गरमी जाणवते, उष्णता, पावसाचा स्पर्श, पाण्याचा, हवेचा स्पर्श, मध्येच गरम होतं म्हणून त्वचेला जाणीव होते. हेच अनुभव करायला आपण आलोय. आपल्या छातीवर मधोमध दीर्घ श्वास घेत राहा. पण अनुभव घेतोय शरीरात येऊन. पण आपण इतकेच नाही आहोत, इतके लहान नाही आहोत. आपण तर खूप दिव्य आहोत. ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहोत. ईश्वराचे सगळे गुण आणि विचार आपले. ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझेत. ईश्वर आनंद, समृद्धी, अमर्यादता, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, सौम्यता आहे. आणि मी सुद्धा आनंद, समृद्धी, सुख, प्रेम, प्रकाश, बुद्धिमत्ता, अनंत ऊर्जा, सौम्यता आहे. ईश्वराची सर्वज्ञ बुद्धिमत्ता माझ्यात सुद्धा आहे. मला सगळं काही माहिती आहे. सगळ्याचं ज्ञान आहे मला. आणि तोच अनुभव घेण्यासाठी मी माझ्या उच्च स्वसोबत सतत बोलते, संवाद करते. आज सुद्धा मला असाच एक अनुभव घ्यायचा आहे. कुठली तरी माझी इच्छा आहे. काहीतरी मला सुरू करायचंय, शिकायचंय. असा कुठलाही अनुभव मला घ्यायचा आहे. आणि त्यासाठी मला योग्य कृती करायला मार्गदर्शन पाहिजे. माझ्याच आत्म्याचं, माझ्या संपूर्ण स्वचं मार्गदर्शन, माझ्या ईश्वराचं मार्गदर्शन. आपल्याला जो काही अनुभव घ्यायचा आहे तो नक्कीच सत्यामध्ये येणार, वास्तवामध्ये येणार. आणि त्यासाठीच
आपल्या उच्च स्वला विचारा, हे उच्च स्व, माझ्या या विषयावर मी तुला प्रश्न विचारणं, मार्गदर्शन घेणं योग्य आहे का? आणि हा अनुभव कुठलाही असू शकतो. कुठे बाहेर जायचंय, घरामध्ये बदल करायचे, पैशाचे काही बदल आहेत, कुठले निर्णय घ्यायचे, असं काहीही असू शकतं. केवळ विचारा की उच्च स्व, या विषयाबाबत प्रश्न विचारणं योग्य आहे का? हो आणि नाहीचे संकेत बघा येत आहेत का? नसेल तर केवळ हृदयावर राहा आणि काय विचार येतो हे लक्ष द्या. मला जर खोलवर वाटलं की हो, मला यावर मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, तर आपल्या छातीवरच श्वासांना अनुभव करत पुन्हा विचारा, हे उच्च स्व, मी ही कृती करणं योग्य आहे का? जी काही ऍक्शन तुमच्या डोक्यात असेल, एखादी कृती तुम्हाला करायची असेल, ती विचारा. आणि जर असं काहीच आपल्या डोक्यात नाहीये, कल्पना नाहीये काय करावं, तर आपल्या उच्च स्वला विचारा, हा अनुभव घेण्यासाठी, हे मिळवण्यासाठी मी कोणती कृती करू, काय ऍक्शन घेऊ, हे मला सांगा. आपल्या छातीच्या मधोमध एकाग्र होऊन बसा. काय काय विचार प्रकट होत आहेत बघा. केवळ श्वासांना अनुभव करा.
आणि आता जे काही तुम्हाला मिळवायचंय, जे काही अनुभव करायचे, त्यासाठी गरजेची असणारी कृती, ॲक्शन यावर आपण सूत्र म्हणूया. ईश्वर आणि मी कृतज्ञतेने आणि क्षमाशीलतेने ईश्वर जो अनेक गुणांनी भरलेला आहे, अमर्यादे, प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, ज्याला सगळं काही सहजपणे शक्य आहे, जो सर्वज्ञ आहे, जो चराचरात भरलेला आहे, असा ईश्वर आणि मी जी ईश्वराच्याच प्रतिमेत बनलेली, त्यामुळे सगळे ईश्वराचे गुण माझ्यात आहेत, त्याच्या सगळ्या शक्ती माझ्यात आहेत. तो ब्रह्म आहे तर मी सुद्धा ब्रह्म आहे. तो निर्माण करताय तर मी सुद्धा निर्माण करताय. तो कल्पतरू आहे तर मी सुद्धा कल्पतरू आहे. तो आनंद आहे तर मी सुद्धा आनंद आहे. तो भरभराट आहे, समाधान आहे तर मी सुद्धा आहे. असा ईश्वर आणि मी, आम्ही दोघं कृतज्ञते, हृदयामध्ये खूप खूप कृतज्ञता आहे या शरीरासाठी, या अनुभवासाठी, या आत्म्याच्या प्रवासासाठी, सगळ्यासाठी कृतज्ञता आहे. खूप धन्यवाद आहेत. असं माझं हृदय प्रेमाने भरलेलं, करुणेने भरलेलं, जे काही आयुष्यात आहे त्यासाठी धन्यवाद आहेत, त्यासाठी आभार आहेत. प्रत्येक मिळालेल्या अन्न, वस्त्र, निवारा सहित सगळ्या गरजा, साधनांसाठी धन्यवाद आहेत. आणि क्षमाशीलतेने हृदयामध्ये क्षमा आहे. दावा करतो आणि स्वीकार करतो की, असा ईश्वर आणि मी दावा करतो आणि स्वीकार करतो की जी कुठली आपली कृती आहे ती पूर्ण झालीये असं म्हणा. दावा करतो आणि स्वीकार करतो की माझ्या ह्या आयुष्यासाठी आणि आध्यात्मिक आयुष्यासाठी जे जे काही कृती करणं, कर्म करणं, ॲक्शन घेणं गरजेचं आहे, जे माझ्या सर्वोच्च हितामध्ये, माझ्या कल्याणासाठी आहे, ते सगळं काही मी करत आहे. तथास्तु, तथास्तु. जे काही माझ्या सर्वोच्च हिताचं आहे, कल्याणाचं आहे, या भौतिक सुखासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी, ते सगळं काही मी करत आहे, ते सगळी कर्म मी करत आहे. हे सुद्धा वाक्य म्हणू शकता. आणि खास आपल्या कुठल्याही इच्छेसाठी जे वाक्य आहे, ती सुद्धा कृती तुम्ही पूर्ण केली आहे वर्तमानात, असंही म्हणू शकता. आपण सगळेजण सामूहिकरित्या ही वाक्य म्हणतोय, हे लक्षात ठेवा. ह्याचं फार महत्व आहे. आपल्या सगळ्यांची ऊर्जा इथं लागली.
आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्या आणि सृष्टीच्या हिताच्या गोष्टी करत आहोत. तथास्तु, तथास्तु. आपल्या हृदयामध्ये प्रेम ठेवा, खूप प्रेम ठेवा भगवंताबद्दल, आपल्या ईश्वराबद्दल, जो सतत आपल्यासोबत आहे. विचारांनी, कल्पनेनी आपल्याला प्रेम देतो, आनंद देतो. असा आपला प्रिय सखा ईश्वर आहे. खूप प्रेम ठेवा स्वतःबद्दल. अनेक अनेक जन्माचा प्रवास करून आपण इथं आलोय. खूप प्रेम द्या स्वतःला. न थांबता, न हारता अखंडपणे प्रवास करतोय. या ज्ञानासाठी आपण उच्चस्वचे आभार मानू. आपल्या ईश्वराचे आभार, महाअवतार बाबाजी आणि पितामांचे आभार मानू. या संपूर्ण सृष्टीला प्रेम पाठवा आपल्या हृदयातून, कारण आपण सगळेजण प्रेम आहोत, प्रकाश आहोत, दिव्य प्रकाश. सगळीकडे प्रेम पाठवा. अनेक अनेक आभार. प्रेम आणि प्रकाश. धन्यवाद, धन्यवाद. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात.